फलंदाजीची जबाबदारी पार पाडत असताना मैदानाच्या आत मिस्टर गणेश आणि योगेश. कॉम्बिनेशन चांगलं पाहायला मिळते लिंगवणे या संघाकडनं. दिलीप भाऊ यांच्या राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करत असताना लेफ्ट हँड फलंदाजासाठी पहिला चेंडू. ओके, या सामन्याला सुरुवात होते. चेतन भाऊच्या इशारा येतोय आणि पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवर खेळण्याचा प्रतिकार तर केला होता. या ठिकाणी 5 षटकांचा सामना आणि 5 षटकांचा सामना होत असल्याने आपण पाहतोय की लिंगवणे या संघाकडनं कोणत्या पद्धतीची मात्र रणनीती असेल ती मात्र आपल्याला पाहायला मिळेल योगेश आणि गणेश यांच्याकडनं. मित्रांनो, आपण पाहतोय या ठिकाणी, कारण माझा अनुभव असेल की पहिल्याच दिवसापासून जर बघायला गेले तर जो प्रथम फलंदाजी करतील तो मात्र नक्कीच विजयी होतो. या ठिकाणी कमीत कमी 50 किंवा 55च्या आसपास तर धावसंख्या बनवावी लागेल लिंगवण्याच्या फलंदाजांना. आवाज तर आलाय आणि आल्यानंतर पहिला झटका लागतोय तो मात्र नक्कीच या ठिकाणी लिंगवणे या संघाला बिना खाता खोलून वापस परताना पाहायला मिळतोय. अँड बिग विकेट या ठिकाणी आपण पाहतोय की योगेश हा फलंदाज बाद होतोय. सनी येतोय. सनी सिंगणापूर आपण पाहतोय की नेक्स्ट यांना मात्र जबाबदारी घेऊन खेळावं लागेल गणेश यांच्या साथ देण्यासाठी. आपण पाहतोय की तत्पुरती पिंपळगाव गरुडेश्वर या संघाकडे मात्र शानदार गोलंदाजी पाहता मिळते. एक अनुभवी वन क्वालिटी प्लेयर दिलीप भाऊ यांच्याकडून शानदार गोलंदाजी. तत्पुरती आपण पाहतोय की नक्कीच अर्ध्या रस्त्यात आमचे जे लिंगवणेचे संघाचे खेळाडू येत आहेत. सन्मान दिलाय पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळलाय. प्लेसमेंट तर चांगली होती परंतु इनफिल्डच्या आउट आपण या ठिकाणी बघतोय की नक्कीच एक सिंगल धाव आणि सिंगल धावल्याने आपण पाहतो की खातं खोललं जाते आणि खातं खोलत असताना आपल्या लिंगवणे या संघाची धाव संख्या या ठिकाणी आपण पाहू शकाल 1-1. गणेश स्ट्राईकला येतोय. सनी भाऊ नॉन स्ट्राईकला राऊंड विकेटचा मारा करत असताना या ठिकाणी आपण पाहतोय यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय परंतु मात्र नक्कीच सपाट तर मैदान आहे या ठिकाणी. परंतु नॉन स्ट्राईक कॅनला थ्रो तर केला होता दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात परंतु माघारी परत आणि माघारी परतत असताना आपण पाहतो की नक्कीच मित्रांनो आपल्या जीवाला सावरायची आहे. सावरत असताना मात्र हे महत्वपूर्ण एक प्रत्येकदा सिंगल धाव दोन्ही फलंदाजाचे माध्यमातून बघायला गेलं तर एक सिंगल धाव आल्यानंतर दोन्ही फलंदाजांनी आपलं वैयक्तिक खातं खोललंय आणि वैयक्तिक खातं खोलत असताना संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल लिंगवणे या संघाची 1-2. एक निर्णय सही साबित होता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय तो मात्र पिंपळगाव गरुडेश्वर या संघाकडनं. पालोसाट वाह काय फटका पाहायला मिळतोय. फाईल क्षेत्रामध्ये मोडलाय आणि मोडत असताना मात्र चेंडूला सीमापार तर जाऊन दिले नाही परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना महत्वपूर्ण 2 धावा. नक्कीच तेव्हा मात्र आपण पाहू शकाल की जेव्हा मात्र या लेफ्ट हँड फलंदाज बाद झाला होता त्यांना मात्र नक्कीच सन्मान देऊन खेळला असता तर चांगला झाला पण मात्र अटॅक करण्याच्या प्रयत्नात बॅटचा किनारा लागला होता. लागत असताना माघारी परतावं लागलं होतं. प्रत्येकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. फाईल क्षेत्रामध्ये बॉललाय चेंडू जाईल 2 टप्प्याने की 3 टप्प्याने परंतु मात्र चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे 4 धावा. पहिल्या षटकांचा खेळ मित्रांनो समाप्त होतोय. धावसंख्या पाहायला मिळते या ठिकाणी 1-8. 8 धावा झाल्यात मित्रांनो. थोडस या ठिकाणी बघायला गेलं तर दिलीप भाऊ यांचे थोडंसं मागडं षटक एक महत्वपूर्ण विकेट दिली होती परंतु शेवटच्या चेंडूवरती मात्र चौकार केल्यानंतर लिंगवणे या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी 1-8 धावसंख्या. प्रत्येकदा आपण पाहतो की पॉवर प्लेचे षटक कुणाला दिला जाते. पिंपळगाव गरुडेश्वर या संघाकडनं आपण पाहू शकाल की नक्कीच हेमंत भाऊ येतोय हा देखील एक नक्कीच चांगला गोलंदाज मानला जाते परंतु आपण पाहू शकाल की जे दिलीप भाऊ यांची जर बघायला गेलं तर 8 धावा खर्च केल्या होत्या. महत्वपूर्ण एक विकेट दिली गेली होती पॉवर प्लेमध्ये. अजूनही आपण पाहतो की सनी सिंगणापूर आणि त्यांच्या साथे आपण पाहू शकाल या ठिकाणी गणेश सामना करताना तयार आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी.
पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार आहे. राईट आर्मावरती विकेटचा मारा करण्यासाठी आपण पाहतोय या ठिकाणी. यावेळेला डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळतोय अँड बिग सिक्स षटकार जातोय. स्ट्रॅटेजिक टाइम आउट घेतला जातो या ठिकाणी. थोडासा बॅट बल्ला चेंज केला जातोय. चाले जाते ना की वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समब्रह्म निर्विघ्न कुरु देव सर्व कार्य सर्वदा कार्य करत असताना गणेश यांच्या बॅटच्या माध्यमातून आहे की आपल्याला बिग फटका पाहायला मिळाला होता या ठिकाणी. प्रत्येकदा आपण पाहता आता मात्र लेंथ चांगली पाहायला मिळते. लेंथ टाकत असताना ब्लॉक हॉलच्या बाहेर ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला होता. टाकत असताना आपण पाहतो की नक्कीच रोखावं लागेल. रोखावत असताना आपण पाहतो की पिंपळगाव गरुडेश्वर हा संघ देखील मजबूत मानला जाते. कारण पिंपळगाव या गरुडेश्वर या संघाने जर बघायला गेलं तर अंजनेरीच्या मैदानावरती काय वर्चस्व गाजवलं होतं. नक्कीच अंतिम 8 मध्ये प्रवेश केला होता आणि करत असताना आपण पाहतोय या ठिकाणी परत लेग स्टंपच्या बाहेर चेंडू हलकीशी अपील वाईटचा कॉल येतोय चेतन भाऊ यांच्याकडे. वाईटचा कॉल आल्यानंतर अतिरिक्त धावमध्ये भर पडते. हवा तेज चालू आहे या मैदानावरती आणि हवा तेज असल्या कारण मात्र नक्कीच गोलंदाजांना या ठिकाणी फायदा होत नाही. अशा वेळेला मित्रांनो नक्कीच आपण मिडल स्टंप आणि ऑफ स्टंपवर मारा कराल तर नक्कीच चांगलं होईल पिंपळगाव गरुडेश्वर गोलंदाजांना. ही मात्र लाईन चांगली असेल परंतु अजूनही या ठिकाणी जर बघायला गेलं तर मित्रांनो मोठ्या फटक्याची तर गरज नसेल आपल्याला. इक्कीदुकीने षटकार आल्यानंतर इक्कीदुकीने जर धावसंख्या जमवली तर नक्कीच होईल लिंगवणी या संघाकडून. परंतु आपण पाहतोय की गणेश आणि सनी सिंगणापूर यांच्याकडून जर बघायला गेलं तर आपल्याला एक पार्टनरशिप सजताना मैदानाच्या आत पाहायला मिळते. त्याचपुरते आपण पाहतो की नक्कीच हेमराज नसेल हेमंत भाऊ यांच्याकडून शानदार गोलंदाजी पाहायला मिळते. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना परत एकदा थर्ड पॉईंट मधून खेळण्याचा प्रयत्न शानदार 30 सर्कलच्या मधोमध आपण पाहतो की इन फील्ड मध्ये कॅच पकडला जाते आणि इन फील्ड मध्ये कॅच पकडत असताना मात्र दुसऱ्या विकेटचे पतन पाहायला मिळते. मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल की मिस्टर गणेश हा फलंदाज बाद होतोय. लिंगवणी या संघाला दुसरा झटका लागतोय. प्रत्येकदा आमच्या आपण पाहतो की देखील आळंदी डॅम वरती आमचे प्रेक्षक जमलेले आहेत. त्यांचे प्रत्येक ते फॅमिली पैज रवळगाव गौर कमेंटच्या माध्यमातून सरचं स्वागत करतोय. तसेच आमचे वरिष्ठ नागरिक आमच्या या ऑन साईटला बघायला गेले तर नक्कीच झाडाच्या सावलीमध्ये मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळतात. रवळगाव गावाचे ज्येष्ठ नागरिक त्यांचे देखील परत एकदा सरचं स्वागत आहे. प्रत्येकदा जाऊया मॅचमध्ये कारण हेमंत भाऊ यांना एक शिकार तर मिळाली. एक विकेट मिळाल्यानंतर कॉन्फिडन्स वाढला दिसतोय. बब्बन आता मात्र जाते नक्कीच बब्बन भाऊ स्ट्राईकला. सनी सिंगणापूर यांना स्ट्राईक दिली गेली तर नक्कीच चांगलं होईल कारण सनी हा मात्र एक विस्फोटक फलंदाज मानला जातो लिंगवणी या संघाचा. परंतु आपण या ठिकाणी पाहू शकाल की नक्कीच बब्बन आल्यानंतर सांगले जाते ना की एक शेर तर दुसरा सवा शेर कोण बनेल बब्बल शेर या मॅच मध्ये. प्रत्येकदा आपण पाहतो या ठिकाणी कलात्मक गोलंदाजी पाहायला मिळते आणि कलात्मक गोलंदाजी करत असताना हलकीसे अपील केली जाते. षटक संपते. 2 षटकांचा खेळ समाप्त होते. धाव संख्या पाहायला मिळते या ठिकाणी लिंगवणी या संघाची 2 बाद 15. दोन बाद 15. एक आणि 5 15 धावसंख्या.
आता आपण पाहू शकाल की जर पॉवर प्लेच्या 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय, धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 2 बाद 15 लिंगवणे या संघाची धावसंख्या. तिसरं षटक घेऊन येतोय 4 नंबर जर्सी प्रदान केलेला गोलंदाज डीएस दीपक. यावेळेला लॉंग रनच्या क्षेत्रामध्ये फटका पाहायला मिळतोय. कॅच पकडण्याचा प्रयत्न केला असता तर नक्कीच हेमंत भाऊ यांच्याकडून, परंतु प्रयत्न नक्कीच अधुरा ठरतोय. या ठिकाणी चेंडू 1 बाउन्स सीमा पार जातोय. 4 रन. शनी मात्र नक्कीच एक 1 डाऊनला गेला होता आणि 1 डाऊनला जात असताना आपल्या संघाची जबाबदारी घेऊन मात्र नक्कीच उपयोगी पारी खेळताना पाहायला मिळतंय. त्यावेळी रिव्हर्सिप खेळण्याचा प्रयत्न होता. रिव्हर्सिपचा प्रयत्न करत असताना मात्र निर्धाव चेंडू जाते. निर्धाव चेंडू जात असल्या कारण आपण पाहतो की धावसंख्या 19, 2 बाद 19 ही धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते. फॅमिली बॉईज रवळगाव चषक 2024 स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतो. या पर्व पहिले असल्या कारण आपण पाहतो की एक शानदार ऑर्गनाइज प्रत्येकदा काय शॉट पाहायला मिळतो. या ठिकाणी मात्र चेंडूला नक्कीच चकमा देऊन जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांना जिथं मात्र हातात चेंडू आला होता तिथे मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना 2 धाव तर काढले. तिसरी धाव काली जाईल की नाही, जर काढला गेला तर नक्कीच तिसरी धाव देखील या आपल्या या ठिकाणी पूर्ण पाहायला मिळाली असती. परंतु आपण पाहतोय की 2 धावेवरती समाधान मानावं लागते या फलंदाजांना. 2 धावेनंतर धावसंख्या पुढे पाहायला मिळते ती 2 बाद 21, 21 धावसंख्या. सुरुवात तर चांगली झाली होती. बघायला गेलं तर पिंपळगाव गरुडेश्वर या संघाकडनं दिलीप भाऊने पहिलं षटक टाकलं होतं. त्या षटकात 8 धावा खर्च केला होता. एक महत्त्वपूर्ण विकेट काढली होती. यावेळेला देखील चेंडूला उंचाई मिळाली. पाठीमागे एक क्षेत्ररक्षक येतोय. अनुमान अंदाज पकडला जातोय की नाही, परंतु नॉमॅन्स मध्ये चेंडू पडतोय. डीप एक्स्ट्रा मध्ये दिलीप भाऊ जेव्हा फील्ड करत असताना तो येतोय नॉन स्ट्राईक एंडला, तेव्हा आपण पाहू शकाल की नक्कीच प्रत्येकाला 2 धावा मिळतात आणि 2 धावा येत असल्या कारणाने धावसंख्या पुढे सरसावताना पाहायला मिळते. या ठिकाणी लिंगवणे या संघाची महत्त्वपूर्ण 2 विकेट तर गेले, परंतु मात्र तारीफ करावी लागेल या फलंदाजाची, शनी शिंगणापूर यांची शानदार फलंदाजी. आता मात्र प्रत्येकदा आपण पाहतोय बॅकवर्ड शॉट्स लेगच्या दिशेने खेळला होता. चल कदमी करत असताना सनी यांच्या बॅटच्या माध्यमातून एक धाव तर पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट केली जाते. परत आता आपण पाहतोय स्ट्राईकला येतोय बब्बन. सनी मात्र 16 धावावरती खेळतोय. एक शानदार फलंदाजी करत असताना 8 चेंडूचा सामना केला होता. 16 धावा काढल्या गेल्यात आणि 16 धावा करत असताना कुल मिलाकर धावसंख्या 24. यावेळी देखील चांगला लॉंगरच्या डाऊन द ग्राउंड फटका पाहायला येतोय. यावेळी पाठीमागे हेमराज आहे, परंतु मात्र सुंदर झेल पकडला जातोय हेमंत भाऊ यांच्याकडून. झेल पकडत असताना मात्र बब्बन यांची ही मात्र तिसरी विकेट पाहायला मिळते. लिंगवणे या संघाला माघारी परतावं लागते. एक शानदार फटका होता, परंतु पूर्वीच्या दिशेने हवा तेज चालू आहे आणि हवा तेज असल्या कारण आपण पाहू शकाल या ठिकाणी एक चेंडूला नक्कीच रोखलं गेलं होतं. रोखत असताना एक अनुमान अंदाज घेऊन शानदार कॅच पकडला आणि कॅच पकडत असताना माघारी परतावं लागते बब्बन यांना. 24 धावसंख्या 24. मित्रांनो 24 धावसंख्या, 3 बाद 24. हिंदीमध्ये बघायला गेलं तर मित्रांनो नक्कीच 24 असेल. 3 विकेट महत्वपूर्ण गेल्या. 3 विकेट महत्वपूर्ण गेल्यानंतर आपण पाहतो की देखील आमच्या गुजरातमध्ये सांगितले जाते ना की आवो तो वेलकम, जावो तो फिर कम. એવું નહીં કરવાનું, એમ કરવાનું. प्रत्येकदा आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते 24. 24 धावसंख्या, 24 धावसंख्या, 3 विकेट गमावून मात्र लिंगवणे या संघाची. प्रत्येकदा आपण पाहतोय की हेमंत भाऊ येतोय. पहिले षटक टाकलं होतं, एक षटकार तर मारला होता यांच्या गोलंदाजीवरती, परंतु आपण पाहतो की आपल्या कोट्यातील दुसरं षटक असेल, पारीचे 4थं षटक. प्रयत्न तर केला जातो या ठिकाणी, परंतु आपण पाहतोय की सन्नी अजूनही मात्र नक्कीच एक लिंगवणे संघाची पावनखिंड लढत असताना एक बाजू मात्र नक्कीच ढासळवलेली दिसते ती मात्र पिंपळगाव गरुडेश्वरच्या संघाने, परंतु एक बाजू मात्र मजबूत एक द वॉल म्हणून ओळख जाणारा हा मात्र सनी स्ट्राईकला येतोय आणि येत असल्याकडनं आपण पाहू शकाल या ठिकाणी मात्र पहिलाच चेंडू तर निर्धाव टाकला होता. निर्धाव टाकत असताना आपण पाहू शकाल या ठिकाणी अजूनही सामना करण्यासाठी तयार आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करत असताना या ठिकाणी आपण पाहू शकाल हेमंत भाऊने एक शानदार तर कॅच पकडला होता, परंतु पकडत असताना आपण पाहतोय दुसरा चेंडू. थर्डमॅनच्या रिजनमध्ये एक प्लेसमेंट पाहायला मिळाला होता. इनफिल्डच्या 30 सर्कलच्या मधोमध आपण पाहू शकाल शानदार क्षेत्ररक्षण. मात्र नक्कीच ह्या ठिकाणी थोडीशी मिसफिल्ड तर पाहायला मिळत होती, परंतु नाही कुठल्याही प्रकारची दुसरी धाव घेतली जात नाही. सिंगल धाववरती मात्र समाधान मानावं लागते.
एक धाव आल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते ती मित्रांनो 3 बाद 25 25 धावसंख्या. कहते ना कि जो सफर की शुरुआत करते हैं वह मंजिल को पार करते हैं, बस एक बार चलने का हौसला रखिए. अच्छे इंसानों का तो रास्ते भी इंतजार करते हैं और इंतजार करना पडेगा इस बल्लेबाज को. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. यावेळी देखील सुंदर झेल, अप्रतिम झेल पकडला जातोय. डीप स्कोर केलेला फटका. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय की नक्कीच सन्नी हा फलंदाज, रोहित हा फलंदाज बाद होतोय. माफ करा मित्रांनो, चांगला फटका तर खेळला होता परंतु रोहित यांना माघारी पटावं लागतंय. विकेट नंबर 4. 25 धावेवरती हा चौथा झटका लागतोय लिंगवणे या संघाला. 1:17 झाल्यानंतर आपण पाहतोय की नक्कीच थोडेसे मित्रांनो स्पीडअप घ्यायचे आहे. फलंदाज बाजल्यानंतर नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत जायचे आहे मित्रांनो, नाही अन्यथा पेनल्टी लागू शकते कारण 1 मिनिटाचा आपल्याकडे अवधी असतोय. आपण श्रीलंका आणि बांगलादेश हा सामना जर बघायला गेला असेल तर नक्कीच एंजेलो मॅथ्यूज या फलंदाजाला बाद दिलं गेलं होतं. राम नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतंय. सन्नी मात्र नक्कीच 18-19 वर्षाचा आहे. काही सितारा लिंगवणे या संघाकडनं आपल्या संघासाठी मात्र नक्कीच जबाबदारी घेऊन खेळतो या ठिकाणी. परंतु आपण पाहतो की त्यांचे साथ देण्यासाठी जाते राम. पाच षटकांचा सामना असल्याकारणे आपण पाहतो की नक्कीच हे चौथा षटक मार्गाती पथावर चालू आहे. कुठे ना कुठे एक्सिलेटर दाबावं लागेल सनी आणि राम यांना, कारण रॉकला गेली धावसंख्या जर बघायला गेली तर 25. 4 बाद 25 ही धावसंख्या पाहायला मिळते. अजूनही 6 फलंदाज लिंगवणे या संघाचे आपल्या पारीमध्ये आहेत. परंतु आपण पाहतोय की प्रत्येकदा हेमंत भाऊ यांनी मात्र नक्कीच आपल्या संघासाठी उपयोगी गोलंदाजी केलेली दिसते पिंपळगाव गरुडेश्वर या संघाकडनं. यावेळी नक्कीच आपल्या हाताची तर नक्कीच बॅट तर तलवार तर फिरवली होती या ठिकाणी, परंतु समन्वय झाल्या नसल्याकारणे मात्र निर्धाव चेंडू एक चेंडू महत्त्वपूर्ण असेल. आणि ह्या ठिकाणी जर बघायला गेलं तर 30 किंवा 35च्या आसपास जर धावसंख्या बनवली गेली तर नक्कीच एक सन्मानजनक टार्गेट. परंतु मात्र राम यांच्याकडे एक क्षमता आहे, क्वालिटी आहे आणि क्वालिटी होत असल्याकारणे आपण पाहू शकाल या ठिकाणी सनी यांच्या साथ देण्यासाठी येतोय. परंतु खास करून सनी यांना जर स्ट्राईक दिली गेली तर नक्कीच सेट फलंदाज झाला आहे या ठिकाणी. ह्या षटकातील आपण पाहू शकाल पुढील चेंडू सन्मान देऊन खेळाय पण त्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी प्रयत्न केला जातो. एक धाव पूर्ण केली जाते. स्टॅटिक थ्रो येतोय की नाही नॉन स्ट्राईक हँडला, परंतु तेज रफ्तारच्या गतीमध्ये तर आला होता या ठिकाणी थ्रो. परंतु मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक सिंगल धाव काढली जाते. एक नाही तर 2 धावा काढल्या जातात मित्रांनो. 2 धावा येत असल्या कारण मात्र 27 धावसंख्या. शेवटचा चेंडू होता. या चेंडूवरती देखील आक्रमण केलं गेलं होतं परंतु मात्र षटक संपते. 4 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते मित्रांनो या ठिकाणी लिंगवणे या संघाची 4 बाद 27 धावसंख्या. आता मात्र शेवटचे षटक पाहते की लिंगवणे या संघाचे पारीचे कोण घेऊन येते. पिंपळगाव गरुडेश्वर या संघाकडून. शेवटचं षटक सनी स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला राम. आपण पाहतोय की 27 धावेवरती रोखलं गेले लिंगवणे या संघाला. 6 विकेट अजूनही सुरक्षित आपल्या चमूमध्ये. परंतु मात्र शेवटचं षटक घेऊन येतोय राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी समाधान. यावेळेला कुठेतरी चेंडू होता डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. चेंडूला काढून ढकलून दिलं जातंय सीमा पार. 4 धावा. सनीने काय फलंदाजी केली. 11 चेंडूमध्ये 21 धावांची एक उपयोगी पारी खेळली या ठिकाणी आपल्या संघासाठी आणि त्याच्या बदल्यात धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 31 धावसंख्या.
कहते ना कि गेंद और बल्ले की जंग में शेर बनकर आ जाओ, हार या जीत कुछ भी हो दिल से खेलकर आ जाओ, ये तमन्ना होगी उनके चमू में। यावेळेला देखील चांगला फटका पाहायला मिळतोय, त्या ठिकाणी पाठीमागे एक क्षेत्ररक्षक आहे परंतु नाही, यावेळेला देखील एकाला हाय दुसऱ्याला बाय, चेंडू सीमा पर निघून जाय, 4 धावा। बॅक टू बॅक मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकाल की लगातार 3 षटकार, लगातार 3 चौकार, लगातार 3 विकेट जर काढले गेले तर नक्कीच्या किराणा आणि प्रतीक स्टॉलचे मालिक सन्माननीय लखनभाऊ बोंबले यांच्याकडून 5 कॅश प्राइज लावले गेले। त्या अंकुरणीत जर बघायला गेलं तर ह्या ठिकाणी आपण पाहू शकाल की नक्कीच सनी यांच्या बॅटच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 चौकार तर आले, प्रत्येकदा पाहूया हॅट्रिक चौकार मारेल का, मात्र नक्कीच प्रश्न निर्माण झालाय आणि निर्माण होत असताना आपण पाहतोय की नक्कीच समाधान यांची समाधानकारक तर गोलंदाजी पाहायला मिळत नाही या ठिकाणी। ऑन साइडला परत एकदा काय फटका पाहायला मिळतोय परंतु मिड विकेटच्या रिजनमध्ये शानदार क्षेत्ररक्षण, मात्र सटीक थ्रो तर नसेल, डिझाईन थ्रो असल्याकडे मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा महत्वपूर्ण पाहायला मिळतात आणि 2 धावा आल्यानंतर मात्र हवा तर तेज आहे या मैदानावरती, परंतु मात्र शेवटच्या षटकात मात्र सन्नी यांच्याकडून मात्र नक्कीच चांगला एक प्रतिकार केला जातोय आणि ज्यात असताना मात्र नक्कीच पिंपळगाव गरुडेश्वर या संघाला नक्कीच गोलंदाजी तर सुधारावी लागेल, कारण धावसंख्या अद्यापही आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी 4 बाद 37, 37 धावसंख्या। चौथा चेंडू यावेळेला टॉपेज लागल्यानंतर आपण पाहतोय सेकंड विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय यष्टीच्या मागे, विकेट नंबर 5, 5वा झटका लागतोय तो मात्र सन्नी भाऊ यांच्या स्वरूपात, परंतु जाता जाता मात्र आपल्या संघासाठी एक महत्वपूर्ण खेळी करून माघारी लोटतोय, शाबाश, वेल डन। जाता जाता मात्र 27 धावांची खेळी केली या लिटल मास्टर, पाहायला सांगले जात नाही की सिंगल पतली परंतु फायटर असली, फाईट लढत असताना 27 धावांची खेळी केली या ठिकाणी आणि त्याच्या बदलत मात्र लिंगवणे हा संघ मात्र 37 धावसंख्येपर्यंत पोहोचलाय आणि पोहोचत असताना आपण पाहतो की शेवटचे 2 चेंडूचा सामना करण्यासाठी येते मैदानाच्या आत नेक्स्ट बॅटर तुषार। 5वा चेंडू तुषार यांना काही जमू दिला नसल्या कारण आपण पाहू शकाल या ठिकाणी निर्धाव चेंडू जाते 40च्या घरात पोहोचवलं जाईल की नाही, या ठिकाणी राम यांना स्ट्राईक दिली गेली असते तर लगेच चांगले झालं असतं, परंतु मात्र तुषार एक खेळण्याच्या प्रयत्नात मात्र डोट होते, डोट झाल्यानंतर मात्र या पहिल्या इनिंग मधील आपण पाहू शकाल की समाधान यांचा हा शेवटचा चेंडू। लाफुल टच चेंडू होता, कव्हरच्या डोक्यावर मारला होता, एक धाव पूर्ण केली जाते, तिसरी धाव पूर्ण केली जाईल की नाही, परंतु दुसरी धाव तर पूर्ण केली जाते, कारण विकेट गेली तरी चालेल, परंतु मात्र षटक सप्ताह परंतु आपण या ठिकाणी पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल की नक्कीच फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होते, म्हणजेच या ठिकाणी राम फलंदाज बाद होते रनआउटच्या स्वरूपात। धावसंख्या पाहायला मिळते ती 39, 39 धावसंख्या आणि पिंपळगाव गरुडेश्वर या संघासमोर धावसंख्येचे टार्गेट ठेवले गेले ते मात्र 40 धावांचे। पहिली इनिंग समाप्त होते मित्रांनो आणि होत असताना आपण पाहतोय की नक्कीच फॅमिली बाय जवळगाव चषक 2024 स्पर्धा आपण पाहतोय या ठिकाणी पंचक्रोशीतील आलेल्या एकदा सर्व क्रिकेट प्रेमिकांच्या रसिकांचे तसेच आमच्या मंचावर उपस्थित मान्यवरांचे देखील परत एकदा सहर्ष स्वागत करतोय, तसेच आमच्या या श्री इव्हेंट्स यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ज्या आमचे लाडके क्रिकेट प्रेमी चाहते जे जोडले आहेत त्यांचे देखील मी परत एकदा सहर्ष स्वागत करतोय। सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। आणि येत असताना आपण पाहतोय की पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर लिंगमने या संघाने 39 धावसंख्या बनवल्यात। 39 धावसंख्या जमत असताना त्यांची मात्र महत्वपूर्ण एक लढखाटी पारी पाहायला मिळाली होती, परंतु मात्र ती पारी सावरली होती ती मात्र सनी यांनी। आता मात्र 40 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय ते मात्र पिंपळगाव गरुडेश्वर या संघासमोर। 1:25 झाल्यानंतर आपण पाहू शकाल की या ठिकाणी जर बघायला गेलं तर नक्कीच एक शानदार फलंदाजीचा नजारा पाहायला मिळाला होता। एक शानदार फलंदाजी करत असताना 39 धावपर्यंत लिंगवणे या संघाने 6 विकेट गमावून मात्र धावसंख्या तर चांगली बनवली होती, परंतु या 6 विकेट गमावत असताना सनी यांची तारीफ करावी लागेल। त्या फलंदाजीने मात्र 27 धावांची खेळी केली, उपयोगी खेळी करत असताना आपल्या संघाला एक सन्मानजनक धावांचा आकार दिला आणि आकार देत असताना 40 धावांचे टार्गेट ठेवले गेले ते मात्र पिंपळगाव गरुडेश्वर या संघासमोर।
त्यानंतर आपल्याला पाहायला की IPL दिंडोरी क्रिकेट क्लब आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा ही देखील आपल्याला एक मोठी प्रतियोगिता पाहायला मिळेल. 40 धावांची आवश्यकता आणि 40 धावांची आवश्यकता येत असताना त्यानंतर आपण मग एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी, कारण 11 जानेवारी ही आपल्याला रेटीपाडा या ठिकाणी देखील एक यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला एक मोठी प्रतियोगिता पाहायला मिळेल. त्याच्यानंतर आपण पाहतोय की नक्कीच नाईकवाडी या ठिकाणी देखील 23 डिसेंबर ही मोठी स्पर्धा पाहायला मिळेल. त्यानंतर हर्सुलच्या या ठिकाणी देखील 23 डिसेंबरपासून एक मोठी स्पर्धा पाहायला मिळेल. त्याच्यानंतर आपण पाहतोय की नक्कीच धुमोडी या ठिकाणी देखील 23 डिसेंबर ह्या ठिकाणी देखील 71,000ची मोठी स्पर्धा. त्याच्यानंतर आपण पाहू शकाल की नक्कीच 1 जानेवारी ही देखील आपल्याला धामोडीच्या मैदानावरती एक मोठी स्पर्धा पाहायला मिळेल. प्रत्येक ठिकाणी मात्र यूट्यूबच्या लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक ठिकाणी मात्र स्पर्धा क्रिकेटच्या महासंघामध्ये क्रिकेटचे सामने पाहायला मिळतील. तत्परती जाऊया आपण प्रत्येकदा मैदानाकडे, कारण दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईलच. कारण लिंगवणी या संघाने 39 धावा जमवल्या. 40 धावांचा पाठलाग करण्यासाठी 2 बॅटर मैदानाच्या आत मित्रांनो जायचे आहेत, कारण अंपायर देखील मैदानाच्या आत आहेत. आणि हात असल्याकारणे आपण पाहतोय की 30 चेंडूमध्ये 40 धावांचे आव्हान हे ठेवले गेले पिंपळगाव गरुडेश्वर या संघासमोर. पुढील सामना पाहायला मिळेल आपल्याला राजेवाडी विरुद्ध गिरणारी. दोन्ही संघाचे मी प्रत्येकदा फॅमिली बज रवळगाव गौर कमिटीच्या माध्यमातून सरसे स्वागत करतोय. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण टॉचविन करून घेण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी यायचे. चला मित्रांनो स्पीडअप घ्यायचं आहे, थोडासा घाई करायचं आहे, कारण 30 समीकरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. 30 चेंडू 40 धावांचे आव्हान पिंपळगाव गरुडेश्वर या संघासमोर. लिंगवणे या संघाकडून आपण पाहतो की क्षेत्ररक्षण लावले जाते. 1:29 झालेत. थोड्याच वेळात मात्र नक्कीच 1:30 वाजण्याच्या मार्गावरती आणि मार्गावरती येत असताना पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल राजेवाडी विरुद्ध गिरणारे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आहे मित्रांनो. यात बघायला गेलं तर नक्कीच सनी यांनी शानदार फलंदाजी केली होती. 27 धावांची एक घनाघाती फलंदाजी करत असताना एक आपल्या संघाला आकार दिला, आपल्या डावाला आकार देत असताना एक सन्मानजनक टार्गेट उभं केले. सलामीची जोडी बघायला गेले तर या ठिकाणी आपण पाहू शकाल पिंपळगाव गरुडेश्वर या संघाकडं दीपक आणि बाळू यांची सलामीची जोडी मैदानाच्या आत. अंपायरला विनंती असेल सामना चालू करायचा आहे मित्रांनो. तरुण तर्क सज्ज असे आपल्याला ही लिंगवणी या संघाचे आपल्याला मैदानाची आत क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. मित्रांनो आपण पाहतोय की नक्कीच आपल्या घरची कामे आहेत आणि घरची कामे उरकून येत असताना खेळण्यासाठी जी आवड आहे ती आपल्याला नक्कीच ओके यस. दोन बॅटर गेलेत. या ठिकाणी आपण पाहतोय की दिलीप आणि बाळू यांची ही जोडी गरुडेश्वर पिंपळगाव गरुडेश्वर या संघाकडनं माफ करा मित्रांनो पिंपळगाव गरुडेश्वर या संघाकडून आपण पाहू शकाल इस्लामी जोडी मैदानाच्या पहिलं षटक घेऊन येते आपल्या लिंगवणे या संघाकडनं बब्बन. फलंदाजी मार्फत तर नक्कीच चांगली फलंदाजी तर पाहायला मिळाली नाही, परंतु मिस्टर बब्बन येते राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी तयार. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते आणि दुसऱ्या इनिंगला सुरुवात होत असताना बब्बन यांचा पहिला चेंडू. यावेळेला शानदार फटका पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपण पाहतो की थोडासा एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये जाते. त्या ठिकाणी मात्र एक सन्मानजनक तर सेक्शन पाहायला मिळते त्या ठिकाणी, परंतु मात्र नो बॉलचा कॉल येतोय आणि नो बॉलचा कॉल आल्यानंतर चेतन भाऊ यांची मात्र नक्कीच सराई आल्यानंतर आपण पाहू शकाल की सांगितले जाते ना की डोळे उघडून पहा नीट.
हा चेंडू असेल फ्री हिट आणि चेंडू फ्री हिट असल्या कारण आपण पाहतोय की नक्कीच संधी निर्माण झाली एक मोठ्या फटक्यांची आणि मोठ्या फटक्यांची नक्कीच फायदा उठवला जाईल का. प्रत्येकदा नॉबलचा चेंडू टाकण्यासाठी तयार. बॅटचा किनारा लागलाय. लॉंग स्टॉपच्या रिजन मध्ये केला होता चेंडू. त्या ठिकाणी पाठीमागे जर बघायला गेलं तर गच्चाळ असं क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळते. परंतु अंतिम क्षणी मात्र चेंडू अडलाय आणि अडत असताना मात्र एकदम ताकद करावी लागत नाही. परंतु 2 महत्वपूर्ण धावा काढल्या जातात. यावेळेला नक्कीच बब्बन यांच्याकडून नक्कीच उत्तर दिलं जाते. उत्तर देत असताना आपण पाहतो की नक्कीच शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने मात्र तलवार गाजवली होती त्याच पद्धतीने मात्र नक्कीच ह्या ठिकाणी पिंपळगाव गरुडेश्वर या संघाकडून देखील तलवार फिरवली होती. परंतु मात्र संपर्क तर झाला नव्हता. प्रत्येकदा तीच लाईन बरकरार ठेवणे लागेल लिंगवणी या संघाकडनं. कारण मित्रांनो ह्या ठिकाणी जर बघायला गेलं तर चेस करण्यासाठी थोडासा मुश्किल होतंय ह्या मैदानावरती. आतापर्यंतचा जर अनुभव जर बघायला गेला तर नक्कीच मित्रांनो आपल्याला एकेदुकीने स्ट्राईक रोटेट केली जाईल आणि जेव्हा लूज चेंडू मिळेल तेव्हा नक्कीच प्रतिकार करायला दिसू नका. यात परत आपण लॉंग स्टॉपच्या रिजन मध्ये चेंडू तर सुरेख होता परंतु विकेट किपर यांनी मात्र साथ दिली नाही. आज आहे की शानदार क्षेत्ररक्षण केले जाते त्या ठिकाणी. ठिकाणी आपण पाहतो की शानदार तर नक्कीच क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 महत्वपूर्ण धावा तर रोखल्या गेल्या परंतु 2 गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना महत्वपूर्ण 2 देखील धावा काढल्या गेल्या. पिंपळगाव गरुडेश्वरच्या या संघाकडनं बघायला गेलं तर एक अनुभवी जोडी मैदानाच्या आत सामना करताना पाहायला मिळतात. आणि मिळत असताना मात्र अजूनही हल्लाबॉल चालू आहे आणि हल्लाबॉल चालू होत असताना बब्बन पाहायचं आहे की विकेट आपल्या संघाला मिळवून देतोय की नाही. ऑफ साईडला बघायला गेलं तर शानदार क्षेत्ररक्षण लावलं गेलंय. बॅटचा किनारा नाही परंतु मात्र एक आपण पाहतो की लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये खेळला होता. चांगला फटका डाऊन ग्राउंड खेळण्याच्या प्रयत्नात नॉन स्ट्राईकला डायरेक्ट हिट लागतोय आणि डायरेक्ट हिट लागल्यानंतर सट्टिक थ्रो होता गणेश यांचा आणि सट्टिक थ्रो असल्या कारण मात्र नक्कीच मिस्टर बाळू यांना माघारी परतावं लागते. रनआउटच्या स्वरूपात हा पहिला झटका लागतोय एक अँड बिग विकेट मोठा झटका लागतोय तो मात्र पिंपळगाव गरुडेश्वर या संघाला. क्रिकेटच्या इतिहासामध्ये जर बघायला गेले तर ज्या पद्धतीने IPL मध्ये क्रिस गेलने मात्र 176 धावा काढल्या गेल्या होत्या आणि असं वाटलं होतं की दुनियाला असं वाटलं होतं की नक्कीच त्यांचा रेकॉर्ड मोडला जाईल की नाही. परंतु मित्रांनो नक्कीच एक अटलांटिक फलंदाज त्यांनी मात्र 77 चेंडूमध्ये 205 धावांची घणाघाती खेळी केली होती आणि क्रिस गेल यांचा मात्र रेकॉर्ड मोडला होता आणि रेकॉर्ड मोडत असताना 17 चौके आणि 22 षटकार मारले होते. आपण पाहतो की नक्कीच विकेट जाते मिस्टर बाळू यांची आणि त्यात नक्कीच रकीम कॉर्नेवालच्या नावावर हा 205 धावांचा एक मोठा नक्कीच रेकॉर्ड आहे. यावेळेला टॉपेज लागलाय. हो पाठीमागे शानदार कॅच पकडण्याच्या प्रयत्नात आपण पाहतो की नक्कीच लिटल मास्टर यांच्याकडून जल सुटतोय. षटक संपते. पहिल्या षटकांचा खेळ समाप्त होते. बब्बन यांचे मात्र नक्कीच पॉवरफुल षटक समाप्त होते. या ठिकाणी जर बघायला गेलं तर पहिल्या षटकात आपण पाहू शकाल 1 बाद 8 ही धावसंख्या पाहायला मिळते. पिंपळगाव गरुडेश्वर या संघाची धावसंख्या. समीकरण बदलते. 24 चेंडू अजूनही 32 धावांची आवश्यकता. त्यानंतर आमचे स्वर्गवासी राजेश भाऊ महाले 8 धावसंख्या. स्वर्गवासी राजेश भाऊ महाले नक्कीच त्यांची समालोचन तुम्ही ऐकले असेल मित्रांनो. काय शानदार समालोचक होते आणि समालोचक होत असताना मात्र नक्कीच त्यांच्या मला नक्कीच कोटी कोटी प्रणाम असेल. चालले जाते सांगितलं जाते ना की घेत जन्म फिरवणे येईन मी तुझ्या पोटी खरे न ठरो देवा हीच एक आस मोठी. नक्कीच कोटी कोटी प्रणाम करून आम्ही नक्कीच तुमच्या समालोचनाला नक्कीच क्रिकेटची जेव्हा सुरुवात होते तेव्हा आठवण काढतोच आणि आठवण काढत असताना परत एकदा आपण जाऊया मॅचकडे. अंबादास नेक्स्ट गेंदबाज. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. ऑन द स्पॉट हवाई फायर खेळला होता त्या ठिकाणी परंतु मात्र चेंडू लुडकत जातोय सीमापार की नाही परंतु चेंडूला अडवलंय. अंतिम क्षणी मात्र नक्कीच चेंडूचा पाठलाग केला होता आणि पाठलाग करत असताना महत्वपूर्ण धावा तर रोखल्या जातात. बॅकअप मध्ये आपण पाहू शकाल थोडीशी मिस स्पीड झाली होती आणि मिस स्पीड होत असताना आपण पाहतोय एक 2 धावांची संतुष्ट राहावं लागते. 2 धावांनंतर मात्र नक्कीच बब्बन यांना तर विकेट मिळाली होती परंतु ह्या ठिकाणी आपण पाहू शकाल की नक्कीच अजूनही रोखावं लागेल. तिथं मात्र 24 चेंडूमध्ये 32 किंवा 33 धावा लागत होत्या तिथं 32 धावा लागत होत्या
तिथं आता आपण पाहतो की 23 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता लागते जिंकण्यासाठी. परत एकदा चांगला फटका डीप एक्स्ट्राकरच्या रिजनमध्ये पाठीमागे एक क्षेत्ररक्षक आहे, पुढे येईल की नाही चेंडू हलवण्यासाठी, परंतु मात्र काय चपळाईने मात्र दुसरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. आपल्या ग्रामीण क्रिकेटमध्ये अक्षरशः आपण पाहतोय मित्रांनो की नक्कीच मोठे फटके येत नसतील तर एक सिंगल डबल धावेवर भर द्या. थेंबे थेंबे तळे साचे, जसे मात्र थेंबा थेंबाने तळे साचताय ना, तसे तसे मात्र एक एक धावेने देखील धावसंख्या पूर्ण कंप्लीट होते. लोच चेंडू आला तर नक्कीच प्रहार करायला चुकू नका, परंतु मात्र हार्ड चेंडू असल्याकारणे आपण इके दुके भर दिला तर नक्कीच पिंपळगाव गरुडेश्वर हा संघ वापसी करू शकतोय या ठिकाणी. कारण मग पुन्हा एक अनुभवी फलंदाजाचा अंत झालेला दिसतोय. बाळू हा फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र ह्या फलंदाजावरती जबाबदारी असेल, परंतु वाईटचा कॉल चेतन भाऊ यांच्याकडून वाईटचा कॉल आल्यानंतर अतिरिक्त धावामध्ये भर पडते. अजूनही आपण मित्रांनो पाहतोय की देखील संघर्षपूर्वक लिंगवणी या संघाला चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण धावसंख्या तर कमी धावसंख्या बनवली आणि कमी धावसंख्या बनवत असताना मात्र प्रत्युत्तर दिला जातोय तो गरुडेश्वर या संघाकडनं. आता मात्र आपण पाहू शकाल की नक्कीच लेन पकडलेली दिसते या गोलंदाजाकडनं. शानदार गोलंदाजी पाहायला मिळते अंबादास यांच्याकडनं. राम आणि दीपक मात्र आपण पाहतोय की नक्की 10 धावेवरती खेळतोय आणि 10 धावेवरती खेळत असताना आपण पाहू शकाल की राम यांची मात्र महत्वपूर्ण साथ लाभलेली दिसते. अंबादास पुढील चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी मात्र नक्कीच शानदार गोलंदाजी ही लय प्राप्त करावी लागेल लिंगवणे या संघाला. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी बघायला तर राजेवाडी आणि गिरणारी दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपण टॉच विन करून घेण्यासाठी यायचे. हा काय गोलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी. शानदार गोलंदाजी मिस्टर अंबादास यांच्याकडनं. शेवटचा चेंडू बाकी शिल्लक असेल, परंतु मात्र तारीफ करावी लागेल. सांगितले जाते ना की साथ द्या, प्रतिसाद द्या, जमलं तर नक्कीच टाळ्याच्या गजरात मात्र नक्की त्यांचे स्वागत करा. आणि स्वागत करत असताना आपण पाहतोय या ठिकाणी अंबादास यांची मात्र किफायती गोलंदाजी पाहायला मिळते. परत एकदा आपण पाहतो या मिड विकेटच्या शॉर्ट मिड विकेटच्या रिजनमध्ये खेळला होता फटका. मिड विकेट नाही तर एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये गेला होता चेंडू. त्या ठिकाणी आपण पाहू शकाल एक सिंगल धाव खाली जाते. 6 धावा मात्र ह्या षटकात खर्च केले ते मात्र अंबादास यांनी. कुल मिलाकर धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 1 बाद 14. ही मात्र पिंपळगाव गरुडेश्वर या संघाची धावसंख्या. फॅमिली बॉईज जिरवळगाव चषक 2024 स्पर्धा पर्व पहिले पाहत असताना या प्रतियोगितेला 23 नोव्हेंबर पासून सुरुवात झाली होती आणि 23 नोव्हेंबर पासून सुरुवात होत असताना आजचा या 6वा दिवस आणि 6व्या दिवसातील हा आपल्याला तिसरा सामना पाहायला मिळतोय. कारण आमच्या या ठिकाणी राजेवाडी आणि गिरणारे हे दोन्ही संघ उपस्थित असतील. त्यांच्या देखील प्रत्येकदा फॅमिली बॉईज रवळगाव गौर कमिटीच्या माध्यमातून सरचं स्वागत आहे. परंतु कर्णधारांना विनंती असेल आपण या प्रेझेंटेशन बॉक्सवर टॉस का बॉल्स या ठिकाणी येऊन मात्र नक्की टॉस विन करून घ्यायचे आहे. हवा तेज आहे आणि हवा तेज असल्याकारणे आपण पाहतो की देखील थंडक असल्याकारणे आपण पाहतो की समीकरण बदलते. 18 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. 26 महत्वपूर्ण विकेट तर आहेत, 9 विकेट आहेत, परंतु अजूनही आपण पाहतोय की ह्या ठिकाणी जर बघायला गेलं तर आपण पाहतोय राम आणि दीपक यांची ही जोडी मैदानाच्या आत एक संघर्षपूर्वक पारी खेळताना आपल्या संघाला आकार देताना पाहायला मिळत आहे. मैदानाच्या आत फील्डमध्ये परिवर्तन, पॉवर प्ले संपतोय आणि पॉवर प्ले संपत असताना 5 क्षेत्ररक्षक मात्र बाउंड्री टच लावले जातात आणि लावत असताना आपण पाहू शकाल की रणनीती कोणती असेल ती मात्र पिंपळगाव गरुडेश्वर या संघाची. परत एकदा बबन येतोय. एक शेर तर दुसरा 6 शेर कोण बनेल बब्बर शेर. सांगितले जाते ना की कपाला एक कान असून त्याला ऐकू येत नाही, टेबलाला 4 पाय असून त्याला चालता येत नाही. त्याचप्रमाणे मात्र आपण पाहतो की प्रत्येकदा बब्बर शेर येतोय. बबन मिस्टर बबन हे मात्र महत्वपूर्ण षटक असेल दोन्ही संघासाठी. राईट आर्म और द विकेटचा मारा करत असताना आपण पाहतोय नक्कीच आमच्या बाळूभाऊ राजेवाडी या संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. त्यांच्या देखील परत एकदा सरचं स्वागत आहे. नक्कीच निर्धाव चेंडू येत असल्याने आपण पाहतोय की नुकत्याच झालेल्या उंबरधाडच्या मैदानावरती मात्र नक्कीच प्रभावाचा सामना स्वीकारायला लागला होता आमच्या या राजेवाडी संघाला. परंतु तीच चिकाटी जल्लोष घेऊन मात्र ह्या ठिकाणी देखील आपला खेळाचे प्रदर्शन दाखवण्यासाठी संघ पोहोचतोय. प्रत्येकदा अभिनंदन. यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. मित्रांनो त्या डोंगराच्या पायथ्याखाली जी डोंगराला जी बकरी बांधलेली आहे शेळी ती मात्र रस्सीने बांधलेली आहे आणि ती मात्र नक्कीच
रशीद ताणलेली असेल तर मित्रांनो कुणाची सेळी असेल तर सोडण्यासाठी जायचे आहे. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळाला होता लॉंगॉनच्या रिजन मध्ये. नक्कीच मित्रांनो जायचं आहे. कुणाची बकरी असेल शेळी असेल ती बांधलेली आहे आणि ती मात्र नक्कीच तळमळते आणि तळमळत असताना रशीद ताणलेली दिसते आणि ताणत असताना मी विनंती करेन की कुणाची असेल तर नक्कीच जायचं आहे त्या ठिकाणी. थँक्यू आम्हाला ही सूचना दिल्याबद्दल. परत एकदा जाऊया आपण मैदानाकडे कारण गिरणारे हा संघ देखील उपस्थित असेल. मित्रांनो टचविन करून घेण्यासाठी यायचे. आजच्या दिवसातील आपल्याला चौथा सामना पाहायला मिळेल या ठिकाणी. घड्याळामध्ये पाहायला गेले तर 1:42 झालेत. यावेळेला बॅकवर्ड शॉर्ट लेगच्या दिशेने खेळला होता आणि खेळत असताना एक धाव पूर्ण केली जाते. एक धाव करत असताना राम आणि ह्या ठिकाणी आपण पाहतोय राम आणि दीपक माफ करा दीपक यांची जोडी जमती कारण 18 धावांची खेळी करताना पाहायला मिळतोय दीपक आणि त्यांची साथ देत असताना आपण पाहू शकाल नक्कीच राम. तत्पुरते आपण पाहतोय की बबन काय गोलंदाजी पाहायला मिळते लिंगवणी या संघाकडनं. ब्लॉक हॉलमध्ये चेंडू ठेवला होता चेतन भाऊ यांच्याकडून वाईटचा इशारा येतोय आणि वाईटचा इशारा आल्यानंतर अतिरिक्त धावामध्ये भर पडली जाते. साईड जाते नक्कीच साथ द्या प्रतिसाद द्या जमलं तर नक्कीच दाद द्या आणि दाद देत असताना टाळ्यांच्या गजरात मात्र नक्कीच आमच्या या पिंपळगाव गरुडेश्वर या संघाकडे मात्र टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं जाते. आणि जात असताना आपण पाहतोय परत एकदा नक्कीच त्या डोंगराच्या पायथ्याशी. परंतु आपण परत एकदा मॅचकडे जाऊया. क्लीन बॉल्ड यावेळेला बबन यांना मात्र नक्कीच चुरशीच्या लढतीत मात्र विकेट प्राप्त मिळते. षटक देखील संपतय. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धाव संख्या पाहायला मिळते ती मित्रांनो 1/22 22 धाव संख्या. बावीस धाव संख्या मित्रांनो परंतु समीकरण बदलते या ठिकाणी. बारा चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. 9.00च्या सरासरीने ही धावसंख्या जमवावी लागेल लिंगवण्याच्या या संघाला. सॉरी मित्रांनो पिंपळगाव गरुडेश्वरच्या या संघाला. तत्पुरते आपण पाहतोय एक अनुभवी फलंदाज जाते कारण ह्या ठिकाणी आपण पाहतोय की नक्कीच राम हा फलंदाज बाद झाल्यानंतर दीपक आणि दिलीप भाऊ यांची मैदानाच्या आत जोडी पाहायला मिळते. मित्रांनो स्पीडअप घ्यायचा आहे टाइम. तीन षटकांचा खेळ मित्रांनो समाप्त झालाय आणि धावसंख्या या ठिकाणी पाहू शकाल 22 धावसंख्या 2/22 पिंपळगाव गरुडेश्वर या संघाची धावसंख्या. समीकरण बदलतंय. 12 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता लागते जिंकण्यासाठी अजूनही पिंपळगाव गरुडेश्वर या संघाला. गणेश भाऊ येतोय या ठिकाणी राऊंड विकेटच्या मारा करण्यासाठी. मात्र हे षटक महत्वपूर्ण असेल दोन्ही संघासाठी कारण 9च्या सरासरीने धावसंख्या बनवावी लागेल. 9-9-9-2-18 कारण समीकरण बदलते. 12 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता लागते या ठिकाणी पिंपळगाव गरुडेश्वर या संघाला जिंकण्यासाठी. गणेश पहिला चेंडू चेंडू टाकला होता या ठिकाणी यष्टीच्या सरळ मागे जातोय. निर्धाव चेंडू परत एकदा एक अंडर प्रेशर टाकला जातोय फलंदाजावरती जो सेट फलंदाज झालाय. दीपक यांना मात्र चेंडू नक्कीच हुलकावणी दिली होती आणि हुलकावणी देत असताना मात्र नक्कीच 11 चेंडू आणि अजूनही 18 धावांची आवश्यकता. मोठा षटकार येईल का एक मोठा फटका येईल का आणि मोठ्या फटक्यांची आवश्यकता असल्या कारणाने मात्र चेंडूला काढून दिलं जाते फ्लिक करून दिलं जाते सीमारे सापलीकडे 4 रन.
पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल राजेवाडी विरुद्ध गिरणारी यांच्या दरम्यान, कारण आमचा राजेवाडी हा संघ उपस्थित झाला या ठिकाणी. राजेवाडी या संघाचे देखील फॅमिली बॉयज रवळगाव गौर कमिटीच्या माध्यमातून परत एकदा त्यांचे सहर्ष स्वागत आहे. गिरणारी हा देखील संघ उपस्थित असेल त्यांचे देखील सहर्ष स्वागत आहे. परंतु नक्कीच गिरणाऱ्याच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण नक्कीच या ठिकाणी यायचे, कारण राजेवाडी ह्या संघाचा देखील कर्णधार उपस्थित आहेत या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स समोर. त्याच्या रफ्तारच्या गतीमध्ये पाहिजे कॅच पकडा जाईल की नाही. हो हो नक्कीच नाचवलं होतं या ठिकाणी बबन यांच्याकडून. सांगितले जाते ना कॅच पकडा मॅच जिंका, परंतु बबन यांचा प्रयत्न मात्र असफल ठरतोय आणि असफल ठरत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा. बबननी मात्र पूर्ण अनुमान लगावलं नव्हतं, कोणतरी मागे एक चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता. आठ चेंडूमध्ये अजूनही 10 धावांची आवश्यकता लागते. यावेळेला देखील वन ऑफ द मोस्ट पाहायचा आहे पाठीमागे एक क्षेत्ररक्षक येतोय, परंतु सुंदर झेल पकडला जातोय. विकेट नंबर आपण या ठिकाणी पाहू शकाल की तिसरा झटका लागतोय. ह्या ठिकाणी राम हा फलंदाज सॉरी मित्रांनो दीपक हा फलंदाज बाद होतोय आणि 19 धावांची वैयक्तिक खेळी करून माघार येतोय आणि माघार येत असताना या ठिकाणी तिसरा झटका लागतोय 30 या आकड्यावरती. आतापर्यंत आपण पाहतोय या ठिकाणी बघायला गेले तर समीकरण बदलते मित्रांनो. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आज जातोय दीपक यांनी मात्र आपण पाहतोय की नक्कीच शानदार फलंदाजी केली होती. ओके मित्रांनो, कारण इथं अपडेट झाला नव्हता आणि थोडा नेटचा प्रॉब्लेम येत होता, त्यासाठी मात्र नक्कीच आमची चुकी झाली होती, माफ करा मित्रांनो. अजूनही 8 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता लागते जिंकण्यासाठी पिंपळगाव गरुडेश्वर या संघाला. मित्रांनो आमच्या या कमेंट बॉक्सच्या पाठीमागे जे बाईक आहेत गाड्या आहेत ते मात्र रस्त्यावर लावू नका मित्रांनो. कुणाच्या रस्त्यावर गाडी लावली असेल तर ती मात्र साईडला लावावी. 8 चेंडू 12 धावांची आवश्यकता. फील्डमध्ये परिवर्तन केलं जाते या ठिकाणी. गणेश राव परत एकदा येतोय, लेफ्ट हँड फलंदाज समोर येतोय. अजय पाहायचं आहे की या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी सिलेक्ट असेल, करून एक चुरशीची लढत या ठिकाणी 40 धावांचा पाठलाग करत असताना पिंपळगाव गरुडेश्वर या संघाची आपण पाहतोय की थोडीशी एक लढखडती पारी पाहायला मिळते. मात्र फ्लिक केलं होतं या ठिकाणी. आपण पाहतोय की ऑन साईडला बोलला होता त्या ठिकाणी एक सिंगल धाव काढली जाते, स्ट्राईक रोटेट केली जाते. आणि या ठिकाणी जर बघायला गेलं तर नक्कीच पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो. राजेवाडी आणि गिरणारी. कर्णधारांना विनंती असेल आपण टचविन करून घेण्यासाठी यायचे या ठिकाणी. तर नक्कीच आमच्या या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय लखनभाऊ बोंबले देखील उपस्थित आहेत, त्यांचे देखील प्रत्येक एकदा सरसे स्वागत आहे. आता मात्र गणेश भाऊ यांच्या या षटकातील शेवटचा चेंडू असेल. 7 चेंडू अजूनही 11 धावांची आवश्यकता लागते जिंकण्यासाठी. त्यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता, लॉंग ऑफच्या रिजनमध्ये येतोय चेंडू, त्या ठिकाणी मात्र अडवलं जाईल की नाही. शानदार क्षेत्ररक्षण, परंतु मात्र एक धाव तर रोखू शकलं नाही. गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना पूर्ण 2 धावा जोडल्या जातात आणि 2 धावा जोडत असताना मात्र षटक संपते. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पाहायला मिळते ती 31, 31 धावसंख्या, 3 विकेट गमावून. आता मात्र समीकरण बदलते. 6 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता लागते या ठिकाणी जिंकण्यासाठी. या ठिकाणी मात्र नक्कीच सन्माननीय आदरणीय लखनभाऊ बोंबले यांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेकचे कौल होते. राजेवाडी आणि गिरणारी यांच्या दरम्यान नाणेफेकचे कौल होत असताना आपण या ठिकाणी पाहायला मिळते. आणि मिळत असताना पाहायचं की नाणेफेक कोणाच्या बाजूने झुकतोय. मात्र गिरणारी या संघाने नाणेफेकचा कौल जिंकलाय. डिसिजन पेंडिंगवर आहे मित्रांनो. नक्कीच निर्णय कळवायचा आहे, कारण हाच सामना संपल्यानंतर क्षेत्ररक्षण का ओके यश टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि राजेवाडी या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानामध्ये उतरावं लागेल. परंतु तत्पूर्वी हा रोमांचक स्थितीमध्ये सामना पाहायला या ठिकाणी मिळतोय. समीकरण बदलते. 6 मध्ये 9 धावांची आवश्यकता लागते. कुछ कानमंत्र तरी दिले जाते मैदानाच्या आत. नक्कीच आमचे जे एक्स्ट्रा प्लेयर यांनी मात्र कोणता संदेश दिला असेल, परंतु मात्र शेवटचं षटक घेऊन येतोय लिंगवणी या संघाकडनं सोमनाथ. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. पाहायला जागा बनवून गॅप मध्ये खेळलाय चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. 4 रन. अशा वेळेला नक्कीच
पूर्वेच्या बाजूने नक्कीच पाहायला गेलं तर हवा तेज आहे आणि अशा वेळेला जर गोलंदाजाने जर खुंटपीचा चेंडू टाकला तर नक्कीच मार खाऊ शकतो या ठिकाणी, परंतु ब्लॉक खोलमध्ये ऑप्शनच्या बाहेर थोडासा चेंडू ठेवला गेला तर नक्कीच चांगलं होईल लिंगवणे या संघाला. परंतु मात्र समीकरण परत एकदा बदलते मित्रांनो. 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. ही मात्र लाईन चांगली असेल, हलकीशी अपील केली जात होती, परंतु मात्र कुठल्याही प्रकारची मात्र नक्कीच या ठिकाणी नुकसान तर नसेल. अजूनही 4 चेंडू 5 धावांची आवश्यकता लागते. आजच्या दिवसातील हा आपण तिसरा सामना पाहतोय. पुढील सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेलच. गिरनार विरुद्ध राज्यवाडी यांच्या दरम्यान. तत्पुरते आपण पाहतोय की देखील शानदार गोलंदाजी मिस्टर सोमनाथ भाऊ यांची. 4 चेंडू 5 धावा हे समीकरण. यावेळेला पाहायचं आहे की कॅच पकडला जाईल की नाही. हवा तर चालू आहे, परंतु मात्र वन बाउन्स चौकार जातोय. हनुमान अंदाज चुकल्यानंतर 4 रन. आहे फलंदाजी पाहायला मिळते. समीकरण बदलते या ठिकाणी मित्रांनो. जिथं मात्र देखील 6 चेंडूमध्ये 9 धावा लागत होत्या तिथे मात्र 2 चौकार पाहायला मिळाले आणि आता मात्र एक औपचारिकता राहिलेली दिसते. परंतु क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. अजूनही 3 चेंडू आणि 1 धावा, लगातार 3 विकेट काढले जाईल का. परंतु आपण पाहतोय की देखील हा सामना झुकताना थोडासा पाहायला मिळतोय. तो मात्र पिंपळगाव गरुडेश्वरच्या बाजूने सन्मान दिला. यावेळेला देखील आपण पाहतोय चेंडूला हवाई यात्रेमध्ये पाठवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मात्र हा सामना जिंकलाय. या ठिकाणी आपण पाहू शकाल की पिंपळगाव गरुडेश्वर या संघाने 7 विकेट्सने जिंकलाय हा सामना आणि 7 विकेट्सने मात्र पराभवाच्या समोर जावं लागतंय लिंगवणे या संघाला. नक्कीच पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल तो मात्र गिरणारी आणि राज्यवाडी. लाईनअप मध्ये यायचे आहे मित्रांनो. लिंगवणे हरलेले